नमस्कार मित्रांनो, मी तुषार वाटेल खाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जे चक्रवाढ व्याजवरील 2023 पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारले गेलेले ते प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर पोलीस भरती 2023 मध्ये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजवरील जवळपास 30 ते 35 प्रश्न विचारले गेलेले। त्यामधील आपण या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त चक्रवाढ व्याजवरील प्रश्न घेणार आहोत। मित्रांनो, माझा जर तुम्ही मागील व्हिडिओ पाहिला असेल चक्रवाढ व्याजवरील, मी त्यामध्ये संक्षिप्त कन्सेप्ट वगैरे क्लिअर करून दिलेले आणि त्या व्हिडिओमध्ये मी दोन पद्धती वापरलेले, एक आहे रेशो पद्धत आणि एक आहे सक्सेसिव्ह मेथड। त्या दोन्ही पद्धतींचा उपयोग करून आपण या ठिकाणी प्रश्न सोडवणार आहोत। मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला या प्रकरणावरील चक्रवाढ व्याजा प्रकरणावरील काही बेसिक गोष्टी त्या पाठांतर कराव्या लागतील। तर सर्वात अगोदर बेसिक गोष्ट म्हणजे तुम्हाला 20 पर्यंत घन आणि 30 पर्यंत वर्ग पाठांतर करावे लागतील। आणि आपण पुढे मी एक चार्ट तुम्हाला सांगेल, त्या चार्टमध्ये तुम्हाला 3 वर्ष आणि 4 वर्षांच्या किमती पाठांतर कराव्या लागतील। प्रश्नांच्या माध्यमातून मी प्रत्येक स्टेप तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल। फक्त आणि फक्त पहिल्या प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे बाकी प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या क्लिअर होऊन जातील। आणि मित्रांनो, जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलवरती नवीन आले असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा ऑन करा, जेणेकरून मी पुढे असे जेही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। आणि खाकी पॉईंट हे टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की जॉईन व्हा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली। आता या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे, प्रश्न काय दिलेला आहे बघा। 1200 रुपये मुद्दलाचे दशादशी 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? हा प्रश्न विचारला आहे अकोला जिल्हा पोलीसला आणि अमरावती जिल्हा पोलीसला सुद्धा, ग्रामीण पोलीसला हा प्रश्न विचारला गेलेला होता। ऑप्शन दिले 240 रुपये, 242, 252 आणि 264 रुपये। आता या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा ते बघा। याला आपण रेशो पद्धतीने सोडवू। कोणत्या पद्धतीने? रेशो पद्धतीने, प्रमाण पद्धतीने। आता प्रमाण पद्धत कुठे कुठे उपयोगात होते? ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकांमध्ये टक्केवारी दिलेली असते, दर दिलेला असतो। काय? पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये जसे की 9.1/11, 2.203% दराने दिलेले असेल त्या ठिकाणी तुम्हाला ही पद्धत उपयोगी पडते। आता या ठिकाणी आपल्याला मुद्दल किती दिलेली मी मांडणी करून घेतो। मुद्दल दिलेली 1200 रुपये, दर दिलेला आहे 10%, बरोबर। आणि कालावधी किती दिलेला आहे आपल्याला? मुदत दिलेली 2 वर्ष, मुदत दिलेली आहे 2 वर्ष। मी मांडणी करून घेतो आहे। पहिल्या प्रश्नाकडे जर तुमचं व्यवस्थितरित्या लक्ष राहिलं तर मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो की पुढील प्रश्न तुम्ही लवकर लक्षात येतील, पुढील प्रश्न तुम्हाला स्वतःला समजून जातील। आता या ठिकाणी मुदत किती दिलेली आपल्याला? 2 वर्ष, बरोबर। आपल्याला काय काढायचं आहे? चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज आपल्याला काढायचं आहे। क्लिअर झालं? सर्वात अगोदर दर बघायचा किती आहे? 10% आपल्याला दर दिलेला आहे। तर अपूर्णांकांचा आपल्याला किमती काढायच्या। किमती म्हणजे या दोन्ही संख्यांना कोणत्या एका संख्येने भाग जातो का ते बघायचं। 5%, 10%, 20%, 25%, 50%, 12.5% या सर्व किमती आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकात विचारलेल्या किमती या सर्व तुम्ही रेशो पद्धतीने सोडवू शकतात। कोणत्या पद्धतीने? रेशो पद्धतीने। बघा आता या ठिकाणी हा 0 हा 0 कट झाला, बरोबर। 0 0 कट केलेला आहे, 1/10 राहिलेला आहे। काय राहिलेलं आहे? 1/10। हे जे 10 आहेत याला आपण मुद्दल पकडू। काय करू? मुद्दल समजून घ्या या ठिकाणी। आणि मुद्दलावर तुम्हाला 1 रुपया व्याज मिळेल 10% दराने। मग या ठिकाणी मुद्दल किती आहे? 10 रुपये, बरोबर। आणि रास किती येईल? मग रास येईल 11 रुपये। 10 रुपयावर 1 रुपया जर व्याज मिळाला तर रास किती येईल? 11 रुपये। इथपर्यंत क्लिअर झालं? आता या ठिकाणी दर किती दिलेला आहे? 10%, पण मुदत किती आहे? 2 वर्ष दिलेली, बरोबर। तर 2 वेळा या ठिकाणी प्रमाण घ्या, 10 × 11। इथपर्यंत क्लिअर झालं? आता या ठिकाणी गुणाकार करायचा। 10 × 10 जर तुम्ही केलं तर 100 येईल आणि 11 × 11 जर केलं तर किती येईल? 121। समजलं तुम्हाला? 2 वेळा आपण का घेतलं? कारण मुदत 2 वेळा दिलेली। 10 × 11 समजलं तुम्हाला कशा पद्धतीने आलं? मुद्दल काय घेतलेली आपण? 10 घेतलेली। यांचा जर गुणाकार केला तर ही आपली येईल मुद्दल। काय येईल? मुद्दल येईल। समजून घ्या या ठिकाणी, कन्फ्युजन होऊ नका। ही पद्धत जर तुम्हाला व्यवस्थितरित्या समजली तर तुम्हाला जो गुणाकार, परंपरागत गुणाकार तुम्ही जो करत आलेला आहे तो गुणाकार करायची गरज पडणार नाही। आणि हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला P(1) R/100 आणि हा T म्हणजे प्रिन्सिपल, त्याला आपण मुद्दल म्हणतो। 1 R म्हणजे रेट, त्याला आपण दर म्हणतो। T म्हणजे मुदत, बरोबर। या परंपरागत जी पद्धत आहे गुणाकार करण्याची याच्याने तुम्हाला गरज पडणार नाही। बघा मुद्दल किती आलेली आहे? 100 रुपये। रास किती आली आहे? 121। रासमधून जर मुद्दल वजा केली तर तुम्हाला व्याज मिळेल 21 रुपये। तुम्हाला काय मिळालेलं आहे? व्याज मिळालेलं आहे।
क्लिअर होत आहे, समजतं आहे तुम्हाला. आता आपली मुद्दल किती, 1200 रुपये. 1200 रुपये मुद्दल लिहून घ्या. आपली मुद्दल या ठिकाणी मुद्दल किती पकडलेली आहे, 100 रुपये. प्रश्नामध्ये काय दिलेली मुद्दल आपल्याला, 1200 रुपये. क्लिअर झालं. व्याज काढायचं तर गुणिला व्याज करा, बरोबर. 2 शून्य 2 शून्य कट होतील. 12 1 12 1 हच्याला 12 1 12 2 हच्याला आला 1, 12 2 24 आणि 1 25. 252 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. समजलं मित्रांनो. आणि या फॉर्म्युलानुसार जर तुम्ही काढलं तर तुम्हाला रास मिळेल. रासमधून तुम्हाला मुद्दल वजा करावी लागेल म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आपलं प्रश्नाचं उत्तर आलं 252. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. क्लिअर झालं मित्रांनो. आता या पद्धतीलाच आपण या ठिकाणी ही झाली तुमची रेशो पद्धत. आता सक्सेसिव्ह मेथडनुसार या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्ही लवकर काढू शकतात. ते बघा आता या ठिकाणी कशा पद्धतीने. सर्वात अगोदर काय करायचं बघा, 10% दर दिलेला आपल्याला 10% लिहून घ्यायचं. ही सक्सेसिव्ह मेथड मी तुम्हाला सांगतोय की सक्सेसिव्ह मेथडने सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकतात, बरोबर. जेव्हा तुम्हाला दर 2%, 3%, 4%, 6%, 8%, 12% दिलेला असेल तेव्हा तुम्ही सक्सेसिव्ह मेथडचा उपयोग कराल. या पद्धतीत जर तुम्हाला समजत नसेल मित्रांनो तर मी यावर अगोदर सांगलं तुम्हाला एक संक्षिप्त व्हिडिओ बनवलेला आहे, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुमचं सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील, बरोबर. आणि जर तुम्हाला या ठिकाणी समजत नसेल तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. येणाऱ्या पुढच्या प्रश्नांमध्ये तुमचे पूर्ण डाऊट क्लिअर होतील, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो. 10% दर दिलेला आहे पहिल्या वर्षाला, दुसऱ्या वर्षाला सुद्धा 10% दिलेला आहे. दोन्ही वर्षी वेगवेगळं असेल तरी पद्धत हीच आहे. दोन्ही वर्षी वेगळं असेल, पहिल्या वर्षी 5%, दुसऱ्या वर्षी 10% तरी पद्धत हीच आहे. क्लिअर होत आहे. 10% 2 वेळा दर दिलेला आपल्याला 2 वर्ष, बरोबर. मग 10 आणि 10 किती होतात, 20 होतात. किती होतात, 20. क्लिअर झालं. 10 आणि 10 20 होतात. बेरीज करायची सुरुवातीला अगोदर आणि बेरीज केल्यानंतर दशांश द्यायचा. बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर दशांश द्यायचा. मग यांचा करायचा गुणाकार. 10 आणि 10 किती होतात, 100. 100 या ठिकाणी लिहायचे. क्लिअर होत आहे. 20.100 मी लिहिलेले आहे. क्लिअर होत आहे. आता दशांशानंतर फक्त 2 घरं पाहिजे. किती घर पाहिजे, फक्त आणि फक्त 2 घरं. एक घर जास्त इकडे एक्स्ट्रा आहे त्याला इकडे येऊ द्या. किती होईल, 21.20 येतील. क्लिअर होतं. दशांशानंतर 2 शून्यांना काही महत्त्व नसतं. उत्तर किती आलेलं आहे, 21 आलेलं आहे. इथपर्यंत क्लिअर होत आहे. किती आलेलं आहे, 21. ही जी 21 आलेलं आहे हे आलेलं आहे 100 रुपयावरती व्याज. किती रुपयावरती व्याज आलेलं आहे, 100 रुपयावरती. आपण जर 100 रुपये मुद्दल घेतली आणि 2 वर्षासाठी 10% दराने जर काढलं उत्तर तर 21 रुपये आपलं व्याज येईल. क्लिअर होतं. व्याज किती आलेलं आहे, 21 रुपये. 1200 रुपये जर आपण मुद्दल आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली, आपण आपली मुद्दल 100 रुपये पकडली होती, गुणिला 21 करा. व्याज विचारला गुणिला व्याज करा. रास विचारलं असेल तर गुणिला रास होईल. क्लिअर होत आहे. जर रास विचारली तर गुणिला रास होईल. 2 शून्य 2 शून्य कट होतील. 12 1 12 2 हच्याला आला 1, 12 2 24 आणि 1 25. 252 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. समजलं मित्रांनो. दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला सांगून दिलं. आता रेशो पद्धतीनेच आपण प्रत्येक प्रश्न सोडवू. क्लिअर होत आहे. पण या पद्धतीने जर तुम्ही केव्हा सोडवणार, जर तुम्हाला 3%, 2%, 8%, 6%, 12% विचारलं तेव्हा तुम्ही या सक्सेसिव्ह मेथडने सोडवणार, बरोबर. दुसरा प्रश्न बघा काय दिलेला. जशी 10% दराने 400 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती येईल. ऑप्शन दिले 48, 80, 84, 88. हा प्रश्न धुळे जिल्हा पोलीसला विचारलेला आहे. आता तुम्ही बोलणार की 10% दर काय, तर पोलीस भरतीला हे प्रश्न आलेले आहे आणि मी तुम्हाला सांगतो 10% दर हा पोलीस भरतीचा फेवरेट आहे. जास्तीत जास्त तुम्हाला 10%, 5% अशाच प्रमाणे विचारला जाईल. तर 10%चं जर तुम्ही 3 वर्षांचं जर व्याज 100 रुपयावरती काढलं, जो चार्ट तुम्हाला दिसत असेल तर त्या चार्टमध्ये मी जे अंडरलाईन केलेलं आहे ते तुम्ही पाठांतर करून घ्या. हे जे पाठांतर जर तुम्ही केलं तर तुम्ही सेंट्रलचे प्रश्न स्पीडमध्ये सोडवणार, बरोबर. चक्रवाढ व्याजमध्ये जर तुम्हाला कठीण प्रश्न जरी विचारला तर तुम्ही या पद्धतीने सोडवू शकता. तुम्हाला कॅल्क्युलेशनची गरज पडणार नाही. आता या ठिकाणी आपल्याला मुद्दल किती दिलेली आहे बघा, मांडणी करून घेतो मी. मुद्दल दिलेली आहे 400 रुपये, बरोबर. दर किती दिलेला आहे, 10% आणि मुदत किती दिलेली आहे, मुदत दिलेली आहे 2 वर्ष. क्लिअर झालं. आता 10% दर दिलेला आहे. 10%ची जर आपण किंमत काढली तर किती येईल, 1/10. प्रत्येक वेळेस 1/10 देते. क्लिअर झालं. 10 काय येईल, मुद्दल रास किती येईल, 11 येईल. 10 रुपयावर 10%ने 1 रुपये काय मिळेल, व्याज मिळेल. मुदत 2 वर्ष दिलेले आहे. यांचा तुम्ही वर्ग करू शकता. 3 वर्ष दिलेले तर घन काढायचा, पण मी या ठिकाणी 2 वेळा मांडणी करून घेतो. तुम्ही मांडणी करू शकतात किंवा यांचा वर्ग काढू शकतात. दोघांपैकी काही करू शकतात. क्लिअर झालं. 10 गुणिले 10 100, 11 गुणिले 11 121. रास आलेली 121 रुपये.
मुद्दल आलेली आपल्यावाली 100 रुपये. क्लिअर झालं. मुद्दलमधून जर रास वजा केली तर 21 रुपये काय मिळेल आपल्याला व्याज मिळेल. इथपर्यंत क्लिअर झालं. आपल्याला मुद्दल किती दिलेली 400 रुपये. आपली मुद्दल किती आलेली 100 रुपये. मुद्दल दिलेली जे दिलेलं आहे ते भागीला घ्या, जे विचारलं आहे ते गुणीला घ्या. काय जे विचारलं आहे ते गुणीला घ्या, जे दिलेलं आहे ते भागीला घ्या. क्लिअर झालं. आपल्याला काय विचारलं आहे चक्रवाढ व्याज. व्याज किती आलेलं आहे 21 रुपये. 2 शून्य 2 शून्य कट झालं. 4 1 4 4 2 8 84 रुपये तुमचं व्याज येईल. क्लिअर झालं. मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि मी तुम्हाला सांगतो हे पद्धत जर तुम्हाला समजत नसेल तर फक्त एक काम करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचे सर्व डाऊट क्लिअर होतील. पण ही पद्धत खूप उपयोगाची आहे. जर तुम्ही 400 रुपये, एक प्रश्न तोंडी सांगतो तुम्हाला, 400 रुपये मुद्दलाचे 3% दराने, 400 रुपये मुद्दलाचे 3% दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज काढा. तर या प्रश्नाला तुम्ही कशा पद्धतीने सोडाल मी तुम्हाला सांगतो. 3% दर दिलेला आहे 103 छेदस्थानी 100, 2 वेळा दिलेला आहे 103 छेदस्थानी 100. याप्रमाणेच तुम्ही मांडणी कराल. मी गॅरंटी देऊन सांगतो. हे 2 शून्य 2 शून्य कट झाले. 103 गुणिला 103 गुणिला 4 भागिला 100 जे तुम्हाला उत्तर मिळेल ते राहील रास. त्यामधून 400 वजा करावे लागतील, तेव्हा जाऊन तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. आणि 3% दराने जर मी चक्रवाढ व्याजामध्ये जर व्याज काढला 400 रुपयाचा तर मी काय करेल बघा. मी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला 2% 3% जर दिला तर तुम्हाला सक्सेसिव्ह मेथडचा उपयोग करायचा. सक्सेसिव्ह मेथड म्हणजे काय, पहिल्या वर्षी 3% दिलेला आहे, दुसऱ्या वर्षी 3% दिलेलं आहे. क्लिअर झाला. 3 आणि 3 6, बेरीज करायची, दशांश द्यायचा, 3 त्रिक 9, 9 या ठिकाणी लिहायचे. पण मी सांगितलं आहे की दशांशानंतर 2 घरं पाहिजे. या ठिकाणी दशांशानंतर 2 घरं नाही आहे, अगोदर 0 ठेवा. क्लिअर झालं. 6.09 काय मिळालेलं आहे व्याज मिळालेलं आहे. किती रुपयावरती 100 रुपयावरती. क्लिअर होत आहे. 100 रुपयावरती आपल्याला 6.09 व्याज मिळालेलं आहे. मुद्दल किती आहे 400 रुपये. आपण मुद्दल किती घेतली होती 100 रुपये भागिला 100 गुणीला व्याज करा 6.09 कारण आपल्याला व्याज विचारलेलं आहे. क्लिअर झालं. दशांशानंतर 2 घरा, 1 वर खाली 2 शून्य ठेवून द्या, दशांश निघून जाईल. 2 शून्य 2 शून्य कट होतील. 4 9 36 बरोबर. 4 9 36 6 आलेले. 4 9 36 6 चला आले 3. 4 0 0 3 हे जसे तसे आणि 6 चौक 24, 24 या ठिकाणी लिहिले. छेदस्थानी किती आहे 100 आहे. 24.36 तुमचं काही व्याज येईल. 400 रुपयाने जर तुम्ही 3% दराने 2 वर्षाचं काढलं तर 24.36 तुमचं व्याज येईल. आणि या पद्धतीने जर तुम्ही काढलं तर जवळपास 1 मिनिटच्या प्लस तुम्हाला वेळ लागेल. आणि या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस करून सोडवलं तर जवळपास 30 सेकंद खूप झाले. 30 सेकंदात तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. मी गॅरंटी देऊन सांगतो. बघा 103 गुणिला 103 गुणिला 4 केवढं कॅल्क्युलेशन करावं लागेल. आणि या ठिकाणी कॅल्क्युलेशन काय करायचं तुम्हाला 609 गुणिला 4 बरोबर कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. म्हणून सक्सेसिव्ह मेथड आणि रेशो पद्धत एकदम चांगल्या पद्धती आहे. फॉर्म्युल्याच्या जर तुम्ही कम्पेअर केलं तर फॉर्म्युल्यापेक्षा एकदम बेस्ट पद्धती. क्लिअर झालं. आणि या पद्धतींचा जर तुम्हाला संक्षिप्त पाहायचं असेल तर माझा व्हिडिओ नक्की बघा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. पुढचा प्रश्न बघा काय विचारलेला आहे. 1000 रुपये मुद्दलाचे जसातसे 10% दराने 3 वर्ष चक्रवाढ व्याज किती. पुणे शहर पोलीसला प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिले 310, 321, 331 रुपये, 311 रुपये. काय दिलेलं आपल्याला मुद्दल 1000 रुपये दिलेली बरोबर. मुद्दल दिलेली 1000 रुपये. क्लिअर होतं आहे. मुद्दल 1000 रुपये दिलेले. दर दिलेला आहे 10%. 10% देऊन ठेवलेला आहे म्हणून 10% घेतो आहे. मी सेट केलेले नाही आहेत. मुदत दिलेली या ठिकाणी आता मुदत 3 वर्षे दिलेली बरोबर. आतापर्यंत मुदत 2-2 वर्षे दिली होती, आता मुदत 3 वर्षे दिलेली. आता काय करायचं ते समजून घ्या. मुदत 3 वर्षे दिलेली, 3 वर्षे दिलेली तर 3 वेळा रेशो घेऊन घ्या. सिंपल विषय. क्लिअर झाला. काय करायची गरज नाही. पुढे आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे. क्लिअर झालं. 10% दराची जर तुम्ही किंमत काढली तर किती येईल 1/10. 10 रुपये मुद्दल, 11 रुपये रास येईल. 1 रुपया व्याज मिळून. क्लिअर झालं. जर 3 वेळा विचारला आहे तर यांचा घन काढून घ्या, नाहीतर तुम्ही 3 वेळा मांडणी करून घ्या. क्लिअर झालं. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं की तुम्हाला 20पर्यंत कमीत कमी घनपाठ करायचे आणि 10-20पर्यंत घन आणि 30पर्यंत काय करायचे वर्गपाठ करायचे बरोबर. जर तुम्ही आता 10 गुणिला 10चा जर घन काढला 1 गुणिला 1 एकच होतो, 1 जसा तसा लिहा आणि हे 3 शून्य 1 2 3 1000 तुमचा घन येईल. क्लिअर झालं. 11चा जर तुम्ही घन काढला तर तो किती येईल 1331, 1331. जर या ठिकाणी गुणाकार
11चा गुणाकार कशा पद्धतीने करायचा ते मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं, या ठिकाणी सुद्धा सांगून देतो. अगोदर आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर काढून घेऊ. मुद्दलमधून जर तुम्ही रास वजा केली तर किती येईल? 331 रुपये तुमचं व्याज मिळेल. व्याज मिळालेलं आहे तुम्हाला 331 रुपये. मुद्दल किती आहे? 1000 रुपये. रास किती आलेली? 1331 रुपये. आणि व्याज किती आलेलं आहे? 331 रुपये. आपल्याला मुद्दल किती दिलेली आहे? 1000 रुपये. आपली मुद्दल घेऊन घ्या. आपण ही मुद्दल प्रश्नामध्ये दिलेली, आपली मुद्दल किती? 1000 रुपये. क्लिअर झालं? आपलं व्याज किती आलेलं आहे? 331 रुपये. 1000 कट होतील, 331 तुमच्या प्रश्नाचं उत्तर येईल. 331 प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. जर 1000 रुपयाने 10% दराने 3 वर्षाचं 331 रुपये व्याज मिळेल. तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर आलेलं आहे. आता आपण 11चा गुणाकार बघून घेऊ. या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला 11 गुणिले 11 तुम्हाला माहीत आहे 121, 11चा वर्ग. जर पाठांतर नसेल तर भयंकर मागे तुम्ही असं समजून चला. गुणिले 11 बरोबर. आता 11चा गुणाकार करताना काय करायचं? ही संख्या जशी तशी लिहायची. पहिली संख्या जशी तशी लिहायची. आता जी पहिली संख्या आहे ती दुसरी संख्येमध्ये ॲड करायची. 1 मध्ये 2 ॲड केलं तर किती येतात? 3 येतात. 3 लिहायची. दुसरी संख्या तिसरी संख्येमध्ये ॲड करायची. 2 आणि 1 किती येतात? 3 येतात. 3 जशी तशी लिहायची. ही पहिली संख्या या संख्येमध्ये ॲड करायची. पुढे संख्या नाही म्हणून 0 समजायचा. 1 मध्ये 0 जर प्लस केला तर किती येईल? 1. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. क्लिअर झालं? आता या ठिकाणी बघा 8, 9, 4, 2 गुणिला जर 11 आहे. पहिली संख्या जशी तशी लिहा बरोबर. या संख्येमध्ये या संख्या प्लस करा. 4 आणि 2 किती होतात? 6 लिहा बरोबर. ही संख्या या संख्येमध्ये प्लस करा. 9 4 13 3 हातच्याला आला 1. 9 मध्ये 8 प्लस करा. किती होतात? 17. 17 आणि 1 18 8 हातच्याला आला 1. या ठिकाणी प्लस करा. 8 मध्ये प्लस करायला काही नाही 0. 8 0 8च होतात. 8 आणि 1 किती होतात? 9. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. जर तुम्ही गुणाकार केला असता काय माहीत तुम्ही कोणत्या पद्धतीने करतात, पण 11चा गुणाकार या पद्धतीने करायचा. पुढचा प्रश्न बघा. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 आहे. 5000 रुपयांवर 2 वर्षासाठी 8% दराने 8% प्रतिवर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याजाची रक्कम किती? सोलापूर शहर चालकला प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिले 5800 रुपये, 832 रुपये, 5832 रुपये, 800 रुपये. या ठिकाणी आता 8% दर दिलेला आहे. आत्तापर्यंत फक्त आणि फक्त 10% दर दिलेला होता, पण मी या ठिकाणी 3% दराचं उदाहरण घेऊन घेतलेलं आहे. पोलीस भरतीला विचारलं नाही, पण मी तुम्हाला सांगण्यासाठी फक्त 3% दराचं उदाहरण घेऊन ठेवलेलं आहे. आता या ठिकाणी 8% दर विचारलेला आहे बरोबर. 8% दर दिलेला आहे आपल्याला. आणि मुद्दल किती दिलेली आहे? मुद्दल दिलेली आहे आपल्याला या ठिकाणी 5000 रुपये. 5000 रुपये 2 वर्षांसाठी दिलेलं आहे. कालावधी किती दिलेला आहे? मुदत 2 वर्षांसाठी दिलेली आहे. क्लिअर होतं आहे? दर आपल्याला 8% दिलेला आहे. समजतं आहे तुम्हाला? आता हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा? जर तुम्ही 8% छेदस्थानी जर 100 घेतला, रेशो पद्धतीने जर या प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न केला तर सुटू शकतो, पण वेळ जास्त लागेल. त्या ठिकाणी सक्सेसिव्ह मेथड तुम्हाला अप्लाय करायची. पण बघून घ्या, दोन्ही पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. 4 2 8 बरोबर. 4 2 8 राहिले 2 4 25. 25 आणि 2 आलेले. 25 रुपयावर 8% दराने 2 रुपये व्याज मिळत आहे. 25 रुपये काय येईल तुमची वाली? येईल मुद्दल. आणि 27 रुपये काय येईल? रास येईल. या पद्धतीने सुद्धा तुम्ही प्रश्न सोडवू शकतात. 25 रुपये आलेला आहे मुद्दल, 27 रुपये व्याज आलेलं आहे. क्लिअर झालं? 2 वर्ष मुदत दिलेली, 2 वेळा घेऊन घ्या. 2 वेळा घेतला. 25 गुणिले 25 625 माझी मुद्दल आलेली. क्लिअर झालं? 27 गुणिले 27 729 काय आलेलं आहे? रास आलेलं आहे. 729मधून 625 जर तुम्ही वजा केला तर तुम्हाला व्याज मिळून जाईल. 9मधून 5 गेले राहिले 4, 2मधून 2 गेले राहिले 0, 7मधून 6 गेले राहिले 1. 104 रुपये काय आलेलं आहे? व्याज आलेलं आहे. मुद्दल किती आलेली? 625 रुपये. क्लिअर होत आहे? आणि रास किती आलेले? 729 रुपये. आपल्याला मुद्दल किती दिलेली? 5000 रुपये. 5000 मुद्दल लिहून घेतो. आपली मुद्दल किती आहे? 625 रुपये. गुणिला आपल्याला व्याज विचारला आहे, गुणिला व्याज करा. क्लिअर होत आहे? आता या ठिकाणी 25 दुनी 50 राहिला 1 म्हणजे 12 राहिले. 25 दुनी 50 62मधून 50 गेल्यानंतर किती राहतात? 12. 12 आणि 5 125 होतात. 25 5 125. 25 दुनी 50 हे 2 शून्य जसे तसे. 25 1 25 25 8 हे 200 बरोबर. गुणाकार करून घ्या. 8 चौक 32 32 जसे तसे, कारण पुढे 0 8 0 0 होतील आणि 3 या ठिकाणी जसा तसा येईल. आणि 8 1 8. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे? 832 व्याज आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक किती आलेला आहे? बी आलेला आहे. हे होतं रेशो पद्धतीने. कोणत्या पद्धतीने? रेशो पद्धतीने. आता याला सक्सेसिव्ह मेथडने बघा स्पीडमध्ये कशा पद्धतीने सोडवायचं. अगोदर किती व्याज दिलेलं आहे? पहिल्या वर्षाला 8% दिलेलं आहे. दुसऱ्या वर्षाला किती आहे? 8% दिलेला आहे.
क्लिअर होत आहे. 8 आणि 8 16. बेरीज करा अगोदर. बेरीज केल्यानंतर दशांश देऊन द्या. 8 8 64. 64 आलेलं आहे. 16.64 आलेलं आहे. काय आलेलं आहे 16.64? 100 रुपयावरती व्याज आलेलं आहे. जर तुम्ही 8% दराने 100 रुपयावरती 2 वर्षाचं जर व्याज काढलं तर 16.64 येईल. बस प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. 5000 आपल्याला मुद्दल दिलेली आहे. आपण मुद्दल किती पकडली 100 रुपये. व्याज किती आलेलं आहे 100 रुपयावरती 16.64. क्लिअर झालं. दशांशानंतर 2 घर आहे. खाली छेदस्थानी 1 वर 2 शून्य ठेवून द्या. दशांश निघून जाईल. हे 2 शून्य हे 2 शून्य गेला. हा शून्य हा शून्य गेला. 5 1 5 5 बे 1 बे 8 16 बेत्रिक 6 बेदुनी 4. 832 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि प्रश्नाच्या स्पीडमध्ये जर तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने सोडवलं तर कमेंट करायला विसरू नका. याच पद्धतीने आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. बोर्डवरती जागा नाही, बोर्ड क्लीन करून आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. पण त्या अगोदर मी परत तुम्हाला सांगतो, व्हिडिओ जर तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित समजत नसेल तर मी त्या व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओ पाहण्यासाठी यासाठी सांगतो तुम्हाला की त्या व्हिडिओमध्ये मी महिन्यांचं सुद्धा घेतलेलं आहे एक उदाहरण. महिन्यांमध्ये कसं 10 महिने 8 महिने 6 महिने व्याज दर आकारला जातो त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी वर्षांचं 2.1/2 2.1/3 अशाप्रमाणे मी त्या ठिकाणी वर्षांचं सुद्धा घेतलेलं आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पुढील प्रश्न दिलेला आहे आपल्याला. प्रश्न बघा. जसाजशी 10% दराने 15,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यात फरक किती? सोलापूर शहर जिल्हा पोलीसला प्रश्न विचारला. ऑप्शन दिले 425, 525, 965 आणि 465 रुपये. आता या प्रश्नाला फॉर्म्युलासुद्धा असेल, पण मी ज्या पद्धतीने सोडवतो त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी बघा आपल्याला मुद्दल किती दिलेले. मुद्दल दिलेली 15,000 रुपये. अगोदर मी सरळ व्याजाने व्याज काढून घेतो. मुद्दल दिलेली 15,000 रुपये. त्यानंतर आपल्याला 10% दर दिलेला आहे आणि 3 वर्ष मुदत दिलेली. 2 शून्य 2 शून्य कट होतील. 15 त्रिक 45 आणि हे 2 शून्य जसे आहे तसे. जर तुम्ही सरळ व्याजाने जर याचं व्याज काढलं 15,000 रुपयाचं तर किती येईल 4500 रुपये येईल. इथपर्यंत क्लिअर झालं. आता आपण चक्रवाढ व्याजाने व्याज काढून घेऊ. 10% दर दिलेले आहे. 10% दर बरोबर. 0 0 कट होतील. किती येईल 10 मुद्दल येईल. 11 काय येईल रास येईल. 3 वेळा दिलेलं आहे. मुदत 3 वेळा दिलेले 3 वेळा मांडणी करून घ्या. क्लिअर झालं. यांचा जर तुम्ही घन काढला तर किती येईल 1000 येईल. 11चा घन किती येतो 1331 बरोबर. यांचा तर डिफरन्स म्हणजे काय राहील व्याज राहील. 331 रुपये काय आलेलं आहे व्याज आलेलं आहे. क्लिअर झाला. 10% फेवरेट आहे म्हणून तुम्ही 10चं 4 वर्षांचं सुद्धा व्याजदर बघून घ्या. 5 वर्षाचं सुद्धा व्याजदर पाठांतर करून घ्या. चार्टमध्ये तुम्हाला दिसत असेल तर. क्लिअर झालं. आणि तो चार्ट तुम्हाला पाठच करायचा आहे. एवढं व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या. क्लिअर झालं. मुद्दल किती आलेली 1000. आपली मुद्दल प्रश्नामध्ये किती दिलेली 15,000. क्लिअर झालं. आपली मुद्दल भागीला घ्या. व्याज काढायचं आहे म्हणून गुणीला व्याज. जर या ठिकाणी रास विचारली असती तर तुम्ही रास गुणीला घेतली असती. लक्षात असू द्या. 3 शून्य 3 शून्य कट होतील. 15 1 1505 हच्च्याला आला 1. 15 त्रिक 45 आणि 1 46 6 हच्च्याला आले 4. 15 त्रिक 45 आणि 4 किती होतात 49. 4965. सरळ व्याजाने व्याज किती आलं आहे 4500. चक्रवाढ व्याजाने किती आलेलं आहे 4965. यामधून जर आपण वजा केले तर 65 आणि हे राहतात 9 मधून 5 गेल्यानंतर 4. इथं राहतं 0. 465 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे. मित्रांनो मी या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर सोडवतो. तर तुमच्याजवळ अजून स्पीडमध्ये फॉर्म्युला असेल किंवा अजून स्पीडमध्ये कन्सेप्ट वगैरे असेल पद्धत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मला. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे 465 रुपये. पुढचा प्रश्न दिलेला आहे. प्रश्न क्रमांक बघा 6 आहे. जसाजशी 8% दराने रुपये 5,000 रुपये मुद्दलावर 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल. 8% दर दिले आहे. 3 वर्ष मुदत दिलेली आहे आपल्याला. क्लिअर होत आहे. आणि आपल्याला ऑप्शन काय दिलेले आहे बघा. रत्नागिरी जिल्हा पोलीसला प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिले 1290.56, 1298.56, 1297.56, 1296.56. आता अगोदरचा जर मी तुम्हाला चार्ट दाखवला तर त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं 8% दराने 3 वर्षाचे 8% दराने 3 वर्षाचे 25.97 दिलेली किंमत त्यामध्ये. समजताय तुम्हाला. 100 रुपयाचं जर तुम्ही चक्रवाढ व्याज काढलं 3 वर्षांचा 8% दराने तर 25.97 येईल. क्लिअर होत आहे. आता या ठिकाणी बघा आपल्याला व्याज किती दिलेलं आहे. आपण चार्टमध्ये किती व्याज 8% दराने 100 रुपयाचा 25.97. आपल्याला मुद्दल या ठिकाणी किती दिलेली मुद्दल दिलेली आहे 5,000 रुपये बरोबर. जर तुमची एकच किंमत पाठ राहिली तर बघा मी तुम्हाला सांगतो किती स्पीडमध्ये उत्तर निघेल. मुद्दल किती आहे 5,000 रुपये. आपले मुद्दल किती आहे 100 रुपये. व्याज किती आहे 25.97.
25.97 आहे बरोबर. दशांशानंतर 2 घर आहे, भागीला घ्या, 1 वर 2 शून्य ठेवून द्या, दशांश निघून जाईल. क्लिअर झालं. हे 2 शून्य कट झाले, हा शून्य कट झाला. गुणाहार करायचा, गुणाहार करून घ्या. 5 7 35 5 हातच्याला आले 3 बरोबर. 9 5 45 आणि 3 किती होतात 48, 48 8 हातच्याला आले 4, 5 5 25 आणि 4 29 9 हातच्याला आले 2, 5 2 10 आणि 2 12 भागीला किती आहे 10 आहेत, म्हणजे एक घर सरकून दशांश द्यावं लागेल. 1298.5 आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. ऑप्शनमध्ये बघा, ऑप्शन क्रमांक बी दिलेला आहे, 1298.56 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 1298.56 हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण बाकी प्रश्नांमध्ये जर पाहिलं तुम्ही, ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर ऑप्शन दिलेले नाही आहेत बघा. 1299.56 आहे, 1297.56 आहे, 1296.56 आहेत, पण 1298.5 आपलं उत्तर आलेलं आहे आणि 1298.56 ऑप्शनमध्ये दिलेलं ऑप्शन क्रमांक बी. समजलं मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न दिलेला आहे आपल्याला. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 640 रुपये व चक्रवाढ व्याज 672 रुपये होते, तर ती मुद्दल किती. या ठिकाणी मुद्दल विचारलेलं आहे आणि ऑप्शन दिले 3300 रुपये, 3400, 3200 रुपये आणि 3100 रुपये. रत्नागिरी जिल्हा पोलीसला प्रश्न विचारलेला आहे. सेम प्रश्न हिंगोली जिल्हा पोलीसला सुद्धा विचारला गेला होता, किमती दुसऱ्या होत्या. तो सुद्धा प्रश्न बघू. आता हा जो प्रश्न आहे, हाच प्रश्न एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला विचारला जातो, तो म्हणजे तुम्हाला दर विचारला जातो. बघा सिंपल मी तुम्हाला सांगून देतो. 2 वर्षांचं चक्रवाढ व्याज या ठिकाणी 672 रुपये, 2 वर्षाचे सरळ व्याज 640 रुपये, तर दर किती आपल्याला याप्रमाणे विचारला जातो. तर सर्वात अगोदर मी या प्रश्नांमध्ये दर काढून घेतो. बघा समजून घ्या मी हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवतो. अजून फॉर्म्युलेसुद्धा असतील, पण फॉर्म्युले हा एक जो फॉर्म्युला आहे, हा एक फॉर्म्युला दर काढण्याचा आहे. 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज वजा 2 वर्षांचे सरळ व्याज भागिला 2 वर्षांचे सरळ व्याज गुणिला 100, 200 गुणिला 200 हा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला पाठांतर करायचा आहे. जर असा प्रश्न विचारला गेला तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. बघा हा फॉर्म्युला कोणता आहे, दर काढण्याचा आहे. काय दर काढण्याचा आहे. 2 वर्षांचं चक्रवाढ व्याज 672 वजा 2 वर्षांचं सरळ व्याज 640 भागिला 2 वर्षांचं सरळ व्याज गुणिला 200 हा फॉर्म्युला आहे दर काढण्याचा. परत एक वेळा सांगतोय तुम्हाला, क्लिअर होतं आहे. 672मधून 640 गेले किती राहतात 32 राहतात, भागिला 640 गुणिला 200. क्लिअर झालं. 0 0 कट होतील, 32 1 32, 32 2 64, बे 1 बे, बे 1 बे राहिले, बे 1 बे आणि हा 0 जसा तसा. दर किती आलेला आहे, दर आलेला आहे 10%. दर किती आलेला आहे 10% आलेला आहे. आता जर तुम्ही दर काढला तर तुम्ही सरळ चक्रवाढ व्याजाचं व्याज घ्या किंवा सरळ व्याजाचं व्याज घ्या, तुमच्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. बघा मी कशा पद्धतीने सांगतोय तुम्हाला. दर किती आलेला आहे 10%. इथपर्यंत क्लिअर झालं. मग 640 रुपये जर सरळ व्याजाने माझं व्याज येत आहे तर एक्स मी मुद्दल धरतो, 10% दराने 2 वर्षाचं मला मुद्दल मिळून जाईल. 0 0 कट होईल बरोबर. या ठिकाणी 640 एक्सला जर बरोबरला घेतलं तर ही संख्या व्यस्त होईल गुणिला 10 भागिला 2. एक्स बरोबर मुद्दल येईल. क्लिअर झालं. बे 1 बे, बे 5 10, 5 गुणिला 0 0 उत्तर येईल. 5 चौक 20, 0 अचल आले 2, 5 6 30 आणि 2 32, 32 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. तुमची मुद्दल आलेली 3200 रुपये. इथपर्यंत क्लिअर झालं, समजलं तुम्हाला. आता सरळ व्याजाने सुद्धा काढू शकतो आणि चक्रवाढ व्याजाने सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकतात, पण चक्रवाढ व्याजाने वेळ लागेल तुम्हाला. समजलं आपण कशा पद्धतीने सोडवला. असाच प्रकारचा प्रश्न हिंगोली जिल्हा पोलीसला विचारलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यावं अशी माझी विनंती आहे, अशी मी तुम्हाला विनंती करतो. बघा प्रश्न काय दिलेला आहे. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 600 रुपये आहे आणि चक्रवाढ व्याज 636 रुपये आहेत, 636 रुपये आहेत, तर ती रक्कम किती. रक्कम म्हणजे मुद्दल विचारलेली. ऑप्शन दिले 1200 रुपये, 2500 रुपये, 1900 रुपये आणि 1800 रुपये. सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला दर काढून घ्यायचा आहे बरोबर. 2 वर्षात चक्रवाढ व्याज वजा 2 वर्षात सरळ व्याज भागिला 2 वर्षात सरळ व्याज गुणिला 200 रुपये. दर जर मिळाला तुम्हाला तर तुम्ही दर एक्स गुणिला दर गुणिला जे कालावधी दिलेला आहे भागिला 100, सरळ व्याज तुम्ही पुढे घेणार बरोबर 640. यांचा तुम्ही गुणाकार भागाकार वगैरे केला तर तुम्हाला मुद्दल मिळून जाईल. क्लिअर झालं. आता सर्वात शेवटचा प्रश्न. आणि मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आत्तापर्यंतसुद्धा खाकी पॉईंट चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की ऑन करा. पुढील प्रश्न बघा.
जसाजसे 5% दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात चक्रवाढ व्याज किती? ऑप्शन दिले 1260, 1261, 1263, 1282. आता 5% आपल्याला दर दिलेला आहे. चार्टमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 5%ची किंमत किती मिळेल तुम्हाला बघा, 15.7625 बरोबर. म्हणजे 15.7625 100 रुपयाचं 5%ने जर तुम्ही 3 वर्ष व्याज काढलं 5% दराने 3 वर्ष तर किती मिळेल? 15.7625. ही किंमत जर तुमची पाठ असली तर तुम्ही प्रश्नाचं उत्तर जवळपास 15 किंवा 20 सेकंदामध्ये द्याल बरोबर. आता या ठिकाणी समजून घ्या, मुद्दल किती दिलेली आहे? मुद्दल दिलेली 8,000 रुपये. 8,000 रुपये मुद्दल तुम्ही मांडणार बरोबर. व्याज आपल्याला विचारला, व्याज किती आलेलं आहे? 100 रुपयाचं 15.7625. क्लिअर झालं. भागीला आपण आपलं मुद्दल किती घेतलेली? 100 रुपयावरती आपण एवढं व्याज काढतो. आता या ठिकाणी दशांशानंतर किती घर आहे? 4 घर आहे. मग आपण दशांश काढून घेऊ आणि 1 वरती 4 शून्य ठेवून देऊ. क्लिअर झालं. हे 3 शून्य कट होतील बरोबर. 3 शून्य कट झालेले. आता या ठिकाणी आपण भागसुद्धा देऊ शकतात, पण छेदस्थानी जर 0 1 वरती तर भाग द्यायचा नाही, सरळ सरळ गुणाकार करायचा. 8 पंचे 40शी 0 हातच्याला आले 4, 8 दोन्ही 16 आणि 4 20शी 0 हातच्याला आले 2, 8 सक 48, 48 आणि 2 50शी 0 हातच्याला आले 5, 8 7 56 आणि 5 किती होतात? 61 सी 1 हातच्याला आले 6, 8 पंचे 40 आणि 6 46शी 6 हातच्याला आले 4, 8 1 8 आणि 4 किती होतात? 12. छेदस्थानी किती आहे? 100 आणि 10 म्हणजे किती होतील? 1000. 100 गुणिले 10 किती होतील? 1000. हे 3 शून्य कट करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 1261 रुपये काय असेल? व्याज असेल, चक्रवाढ व्याज. क्लिअर झालं मित्रांनो. फक्त किंमत जर पाठ राहिली 5%, 10%चं 3 वर्षांचं करून घ्या, 12%चं सुद्धा करा आणि 8%चं सुद्धा करा. क्लिअर झालं. एवढे पोलीस भरतीला विचारले जात नाही, पण तुम्ही स्पीडमध्ये दुसरा मुलगा, आता या ठिकाणी किंमत पाठ आहे तुमचीवाली बरोबर. दुसरा मुलगा काय करेल मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो ना, परंपरागत पद्धतीने सोडेल. 8,000 गुणिला दर किती? 105 छेदस्थानी 100 गुणिला 105 छेदस्थानी 100 गुणिला 105 छेदस्थानी 100. 2 शून्य कट, हा एक शून्य कट. आता त्याने भागही द्यायचा म्हटला तर या ठिकाणी 2 पंचे 5 दुनी 10, 5 1 5, 5 दुनी 10, 5 दुनी 10, 5 दुनी 10, 5 1 5, 5 चौक 20, 5 दुनी 10, 5 1 5, 4 1 4, 4 दुनी 8, 21 गुणिला 21 गुणिला 21 गुणिला 2 1 2, 21 गुणिला 21 गुणिला 21 या प्रश्नाचं उत्तर काढावं लागेल. हे येईल त्याची रास, त्यामधून 8,000 वजा करावं लागेल. सांगायचा उद्देश एकच आहे, जर एखादी किमती पाठ केल्यामुळे आपलं उत्तर जर दुसऱ्यांपेक्षा 20 सेकंद किंवा 25 सेकंद अगोदर येत आहे तर एखादी किंमत पाठ करण्यामध्ये काही नफा किंवा तोटा नाही. आपला फक्त आणि फक्त त्यामध्ये नफा आहे, तोटा काहीही नाही असं मला वाटतं. मित्रांनो, हे होते पोलीस भरतीला 2023मध्ये आलेले चक्रवाढ व्याजवरील प्रश्न. आणि मित्रांनो, आपण खाकी पॉईंट चॅनलवरती तुम्हाला माहीत असेल, खाकी पॉईंट चॅनलवरती टार्गेट पोलीस भरती बॅच चालू केलेली आहे. ती बॅच अजून चालू आहे. त्या बॅचचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील, मी प्रत्येक प्रकरणासहित त्यावर व्हिडिओ दिलेला आहे. तुम्ही जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहिलं तर प्रत्येक प्रकरणाचं नावावर त्यावर व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर खाकी पॉईंट चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.